एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की डॉक्टर, कुत्र्यानं ओरखडा घेतला तरी सुद्धा रॅबीजची व्हॅक्सिन घ्यावं लागेल का? बघा, महत्वाचा मुद्दा सांगतो. आपल्याला जर कुत्रा मांजरासारख्या प्राण्यानं जर रॅबीजची लक्षणं सुरू झाली तर हा आजार 100% जीव घेणार ठरतो. याला कोणीही वाचू शकत नाही. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत रॅबीज व्हॅक्सिन म्हणजे काय आणि कोणाला द्यायची. कुत्रा मांजर सारखा प्राणी जर आपल्याला चावला, त्याच्या लाळेमध्ये असणारा रॅबीज नावाचा व्हायरस आपल्या शरीरात किंवा रक्तात प्रवेश करतो आणि यापासूनच रॅबीज नावाचा गंभीर आजार होतो. आणि या गंभीर आजाराचं संरक्षण करण्यासाठीच रॅबीज नावाची व्हॅक्सिन राहते. मग सर्वात मोठा प्रश्न, रॅबीज व्हॅक्सिन केव्हा घ्यायची? बघा, कुत्रा मांजर सारखा जर प्राणी आपल्याला चावला असेल किंवा त्यांची नख आपल्याला ओरबडली असेल किंवा आपल्याला असलेली जखम त्याच्यावर जर कुत्रा मांजर सारखी जर प्राण्यांची लाळ पडली असेल तर रॅबीज व्हॅक्सिन घ्यावं लागते. पण विशेषतः चेहरा, डोळे किंवा हाताची बोटे यासारख्या ठिकाणी जखम असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. आता रॅबीजचे डोस किती द्यायचे? बघा, जखमेची तीव्रता, जखमेचा प्रकार आणि जखम पाहून हे डॉक्टर लोक योग्य ते निर्णय घेतात. पण कुत्रा माझ्या घरचा आहे, कुत्रा मला फक्त ओरबडला आहे, मला काही होत नाही, 2 डोस घ्यायचे, बाकी डोस मिस करायचे, अशी चूक कधीही करू नका. ही आपली जीव घेणं ठरू शकते. आणि यानंतर आपण बघणार आहोत रॅबीज इम्युनोग्लोबिन म्हणजे काय, रॅबीज इम्युनोग्लोबिन कोणाला द्यायचं आणि ते इतकं महत्वाचं का असतं.